नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। मी जसा साबुदाणा भिजवलेला आहे तसा जर भिजवला तर ती साबुदाण्याची खिचडी खूप मोकळी होते, लगदा सुद्धा होणार नाही त्याचं। चला तर मग बघूया आपण साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते। साबुदाणा खिचडीसाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा मी निवडून आणि चाळून घेतलेला आहे। साबुदाण्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालणार आहे। यावरती झाकण ठेवून साबुदाणा 3 तास भिजवून घ्यायचा आहे। 3 तास झालेले आहेत। आता आपण बघूया साबुदाणा भिजला की नाही। पाण्याचं प्रमाण योग्य असल्यामुळे साबुदाणा खूप छान भिजलेला आहे। कढईमध्ये मी 4 चमचे तेल टाकणार आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी 1 चमचा जिरा घालणार आहे। एक कच्चा बटाटा मी लांब चिरून घेतलेला आहे, तो बटाटा मी आता यामध्ये घालणार आहे। हा बटाटा छानपैकी 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे आपल्याला। बटाटा सुद्धा परतत आलेला आहे। 4 हिरव्या मिरच्या चिरलेल्या यामध्ये मी टाकणार आहे। ह्या मिरच्या सुद्धा आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायच्या आहे। आता मी 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घालणार आहे। यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाका। चवीपुरते मीठ टाका। साबुदाणा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे। साबुदाणा आपल्याला 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे। साबुदाणा आपल्याला सारखा हलवत राहायचा आहे, जेणेकरून हा साबुदाणा खाली चिकटणार नाही।
तुम्ही बघू शकता साबुदाण्याचा रंग सुद्धा बदललेला आहे। साबुदाणा छान मोकळा मोकळा झालेला आहे आणि तो खाण्यासाठी सुद्धा तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा।